रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. भाग 6. श्लोक 7वा. भाग 4. ताट मी काढीन, सेज मी झाडीन, चरण संवाहन मीची करीन, सिंहासन होईन आपण, वरी गुरु करिता आरोहण, होईन पुरेपण ओळगेचे, श्री गुरुचे मन, जया देईल अवधान, तो मी पुढा होईन चमत्कारू, तया श्रवणाचे अंगणी, होईन शब्दांची या औक्षहिणी, स्पर्श होईन घसणी अंगाची या, श्री गुरुचे डोळे अवलोकने स्नेहाळे, पाहाती तिये सकळे होईन रूपे, तिये रसने जो जो रुचेल, तो तो रसुम्या होईजेल, गंध रूपे कीजेल ग्राण सेवा, एवं बाह्य मनोगत गुरुसेवा समस्त, वेंटाळीन वस्तू जात होऊन या, जव देह हे असेल तव ओळगी ऐसी कीजेल, मग देहांती नवल बुद्धी आहे, ये शरीरीची माती मेळवीन तिये क्षिती, जेथ श्री चरण उभे ठाती श्री गुरुचे, माझा स्वामी कवतिके स्पर्शत जिये उदके, तेथ लयो नेईन निके आपी आप, श्री गुरु ओवाळी जती का भुवनी जे उजळी जती, तया दीपाची या दीप्ती ठेवीन तेज, चवरी हन विंजणा तेथ लयो करीन प्राणा, मग अंगाचा ओळंगणा होईन मी, जिये जिये अवकाशी श्री गुरु असती परिवारेसी, आकाशलया आकाशी नेईन तिये, परी जितू मेला न संडी, निमेषु लोका न घडी, ऐसेनी गणावया कोडी कल्पांची या, त्यांनी भोजन केलेले ताट मी काढीन, त्यांचे अंथरूण मी स्वच्छ झाडेन, त्यांच्या चरणकमळांची मी सेवा करीन, श्री गुरु ज्यावर आरोहण करतात ते सिंहासन देखील मीच होईन, मीच त्यांची संपूर्ण सेवा करीन, श्री गुरूंचे मन जिकडे लक्ष देईल ते मी होईन, मी असा चमत्कार करेन, श्री गुरूंच्या श्रवणरूप अंगणामध्ये शब्दांचे असंख्य समुदाय मीच होईन, श्री गुरूंचे अंग ज्या ठिकाणी लागेल ते अंगणसुद्धा मीच होईन, श्री गुरूंची दृष्टी प्रेमकृपेने ज्या ज्या गोष्टी पाहतील त्या त्या सर्व मीच होईन, त्यांच्या जिभेला जो जो रस आवडेल तो तो मीच होऊन आणि विविध प्रकारच्या सुगंधांनी मी त्यांच्या घ्राणेंद्रियांची सेवा करीन, त्याप्रमाणे बाह्य आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या पूर्ण गुरुसेवेला मीच सर्व वस्तुसमूह होऊन व्यापून राहीन, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मी अशा प्रकारे सेवा करीन आणि शरीराचा नाश झाल्यानंतर माझी सेवा करण्याची बुद्धी आश्चर्यकारक राहील, शरीर पडल्यानंतर शरीराची जी माती होईल ती त्या पृथ्वीच्या ठिकाणीच मिळवीन की जेथे सद्गुरूंचे चरणकमल उभे राहतील, माझे स्वामी कौतुकाने ज्या जलाला स्पर्श करतील त्या जलात माझ्या शरीरातील जल उत्तम प्रकारे लयाला नेईल, ज्या दिव्यांनी श्री गुरूंना ओवाळले जाते अथवा जे दिवे गुरूंच्या मंदिरामध्ये प्रज्वलित केले जातात त्या दिव्यांमध्ये मी माझ्या शरीरातील तेज मिळवीन, श्री गुरूंची चौरी व पंखा जेथे असेल तेथे मी माझ्या प्राणाचा लय करीन आणि वाऱ्याच्या रूपाने त्यांच्या शरीराची सेवा करीन, ज्या अवकाशामध्ये आपल्या परिवारासह गुरु असतील त्या अवकाशामध्ये शरीरातील आकाश लयास नेईन, मी जिवंतपणी अथवा मृत्यू पावल्यावर देखील गुरूंची सेवा सोडणार नाही, एक क्षणभर देखील गुरूंची सेवा इतर लोकांवर सोपवणार नाही, अशा प्रकारे ही अखंड सेवा कोट्यवधी कल्पांचा काळ मोजला तरी सुरूच राहील. ए तुले वरी दिवसा जयाची या मानसा,
आणि करून याही तैसा अपारुजो, रात्र दिवस नेणे थोडे बहु न म्हणे, म्हणी याचे निदाटपणे साजा होय. तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे, एकला करी आघवे एकेची काळी, हृदयवृत्ती पुढा अंगची घे दवडा, काज करी होडा मानसेशी, एखादिया वेळा श्री गुरूंची या खेळा, लोण करी सकळा जीविताचे. जो गुरु दासे कृषू, जो गुरु प्रेमे सपोषू, जो गुरु आज्ञे निवासू आपणची, जो गुरु कुळे सुकुलिनू, जो गुरु बंधू सौजन्ये सुजनू, जो गुरु सेवा व्यसने सव्यसनू निरंतर, गुरु संप्रदाय धर्म तेची जयाचे वर्णाश्रम, गुरु परिचर्या नित्यकर्म जयाचे गा, गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता, जो गुरु सेवे परवता मार्गू नेणे, श्री गुरुचे द्वार ते जयाचे सर्वस्व सार, गुरु सेवका सहोदर प्रेमे भजे, जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्या वाचूनी शास्त्र हाती न शिवे, शिवतले गुरुचरणी भलतैसे हो पाणी, तेथ सकळ तीर्थे आणि त्रैलोक्यैची, श्री गुरूंचे उशिटे लाहे जय अवचटे, ते तेणे लाभे विटे समाधीसी, कैवल्य सुखासाठी परमाणू घे किरीटी, उधळती पायांपाठी चालता जे. अशा प्रकारे गुरूंची अनन्य भावाने सेवा करूनही गुरूंच्या सेवेविषयी त्याच्या मनात अपार भाव असतो. सेवेचा तो कदापि कंटाळा करत नाही. सेवा करताना तो रात्र दिवस मानत नाही. सेवा थोडीफार म्हणत नाही आणि सेवेची कितीही दाटी असली तरी तो सदैव प्रसन्न असतो. आपल्या हातून गुरुसेवेचा व्यापार घडतो. या एका पदवीने तो गगनापेक्षा मोठा होतो आणि सर्व प्रकारची सेवा तो एकाच वेळी एकटाच करतो. त्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीपुढे शरीर धाव घेत असते. मनाशी पैज मारून तो सेवेचे काम करत असतो. असा त्याचा चपळपणा असतो. श्री गुरूंच्या छोट्याशा लीलेवरून देखील तो आपल्या सर्व जीविताचे लिंबलोणं उतरून टाकत असतो. जो गुरुसेवेच्या दास्याने कृश झालेला असतो आणि जो गुरूंच्या सेवेने पुष्ट झालेला असतो, जो आपण स्वतः गुरूंच्या आज्ञेने स्वतःच राहण्याचे घर होतो, जो गुरुकुलाच्या योगाने आपणास कुलीन असे मानतो, जो गुरुबंधूच्या सौजन्याने अत्यंत सज्जन असतो आणि जो अखंड गुरुसेवेच्या छंदात रंगून गेलेला असतो. गुरु परंपरेने प्राप्त झालेले जे आचार तेच त्याचे वर्णाश्रम धर्म असतात. गुरूंची अपरंपार सेवा करणे हेच ज्याचे नित्य नैमित्तिक कार्य असते. गुरु हेच पवित्र क्षेत्र, गुरु हीच देवता, गुरुच आता माता, गुरुच पिता आणि जो गुरुसेवे वाचून दुसरा मार्ग जाणत नाही. श्री गुरूंचे दार हेच ज्याचे सर्वत्र सार आहे. असा तो गुरुसेवकांशी बंधुवत प्रेमाने व्यवहार करत असतो. ज्याच्या मुखातून गुरुनामाचा सदैव उच्चार प्रकट होत असतो, जो गुरुवाक्याहून इतर कोणत्याही शास्त्राला हाताने शिवत नाही. ज्या पाण्यास गुरुचरणांचा स्पर्श झाला आहे ते पाणी कसलेही असले तरी त्यात त्रैलोक्यातील सर्व तीर्थे सामावली आहेत असे जो मानतो, अकस्मात श्री गुरूंच्या उच्चिष्ट प्रसादाचे भक्षण करावयास लागले तर त्यासमोर तो समाधी सुख देखील तुच्छ मानतो. अर्जुना, श्री गुरु चालत असताना त्यांच्या चरणकमलांच्या मागे जे रजकण उडतात त्यांस मोक्ष सुखाच्या योग्यतेचे समजतो. हे असो सांगावे किती, नाही पारू गुरुभक्ती, परिगा उत्क्रांतमती कारण हे. जया ये भक्तीची चाड, जया ये विषयीचे कोड,
जो हे सेवे वाचून गोड न मानी काही, तो तत्वज्ञानाचा ठावो ज्ञानातेनेची आओ. हे असो तो देवो ज्ञान भक्तू, हे जाण पासाचो कारे, तेथ ज्ञान उघडेनी द्वारे. नांदत असे जगा पुरे या रीती, जिये गुरु सेवे विखी माझा जीव अभिलाखी. म्हणून सोय चुकी बोली केली, एरवी असता हाती खुळा भजनावधानी आंधळा. परिचर्ये लागी पांगुळा पासुनी मंदू, गुरुवर्णनी मुका आळशी पोशिजे फुका. पारे मनी आथिनिका सानुरागू, तेनेची पैकारणे हे स्थूळ पोसणे. पडले मज म्हणे ज्ञानदेवो, परी तो बोलू उपसहावा आणि ओळगे अवसरू देयावा. आता म्हणेन जी बरवा ग्रंथार्थूची, परिसा परिसा श्रीकृष्णू जो भूतभार सहिष्णू. तो बोलत असे विष्णू पार्थू ऐके, म्हणे शुचित्व गा ऐसे जयापाशी दिसे. आंग मन जैसे कापुराचे, का रत्नाचे दळवाडे, जैसे सबाह्य चोखडे. आंत बाहेरी एके पाळे सूर्य जैसा, बाहेरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला. इही दोही परी आला पाखाळा एका, मृत्तिका आणि जळे बाह्य येणे मेळे. निर्मळू होय बोले वेदाचेनी. असो, गुरुभक्तीचा महिमा किती बरे वर्णन करावा. गुरूंच्या प्रेमाला अंतच नाही, परंतु आतून प्रकट होणारी माझी बुद्धी हीच या विस्ताराचे कारण आहे. ज्याला या गुरुभक्तीची आंतरिक इच्छा आहे, ज्याला याविषयी कौतुक वाटते, जो या गुरुसेवे वाचून इतर काही गोड मानत नाही, तो पुरुष तत्वज्ञानाचे स्थान आहे. त्याच्या योगाने ज्ञानाला शोभा येते. फार काय सांगावे, तो पुरुष देव होतो आणि ज्ञान हे त्याचे भक्त होते. ज्याला अंतःकरणापासून गुरुभक्तीची आवड असते, त्याचे घरी जगाला पुरेल इतके ज्ञान उघड्या दाराने नांदते. या गुरुसेवेविषयी माझ्या अंतःकरणात अतिशय उत्कट अशी इच्छा आहे, म्हणून मी अधिक विस्ताराने वर्णन केले. एरवी मी गुरुसेवा करण्याकरिता हात असूनही थोटा आहे, डोळे असून देखील गुरुसेवेविषयी आंधळा आहे आणि गुरुसेवेविषयी धावाधाव करण्याविषयी पांगळ्यापेक्षाही पांगळा आहे. वाचा असूनही गुरुवर्णनाविषयी मुका व ज्यास फुकट पोसावे लागते असा मी खरोखर आळशी आहे. परंतु माझ्या मनात गुरुसेवेविषयी आत्यंतिक प्रेम आहे. त्याच कारणामुळे मला आचार्य उपासनेचे व्याख्यान इतके विस्तृत प्रमाणात करणे भाग पडले असे ज्ञानदेव म्हणतात. परंतु ते विस्तृत व्याख्यान तुम्ही श्रोत्यांनी सहन करून तुमची सेवा करण्याची संधी द्या. आता पुढे गीता ग्रंथाचा अर्थ उत्तम रीतीने सांगेन. श्रोते हो, ऐका ऐका. भूतांचा भार सहन करणारा विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण, तो बोलत आहे आणि अर्जुन ऐकत आहे. कापूर ज्याप्रमाणे अंतर्बाह्य शुद्ध असतो, त्याप्रमाणे ज्याचे शुचित्व दिसते तेच खरे शुचित्व होय. रत्नाचे स्वरूप जसे आत बाहेर एकसारखे शुद्ध असते, अथवा सूर्य जसा आत बाहेर एकसारखा प्रकाशमान असतो. कर्माच्या योगाने ज्याची बाह्य शुद्धी झालेली असते, ज्ञानाच्या योगाने ज्याची अंतःकरण शुद्धी झालेली असते, असा तो दोन्ही प्रकारांनी शुद्धत्वाला प्राप्त झालेला असतो. वेदांतील मंत्रांचा उच्चार करून मृत्तिका व पाणी बाहेरून लावली असता जशी त्याची बाह्यशुद्धी होते, भलतेथ बुद्धी बळी रज आरिसा उजळी. सौंदणी फेडी ठिगळी वस्त्रांची या, किंबहुना या परी बाह्य चोख अवधारी. आणि ज्ञानदीपू अंतरी म्हणून शुद्ध, एरवी तरी पंडुसुता आंतर शुद्ध नसता.
बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हाणीला, कडू दुधी या माखीला, गुळे जैसा, ओस गृही तोरण बांधिले, का उपवासी अन्ने लिंपिले, कुंकुम सेंदूर केले कांतहीनेने, कळस डिमाचे पोकळ, जळोवरील ते झळाळ, काय करू चित्री व फळ आंतु शेण, तैसे कर्म वरीची लेकडा, न सरे थोर मोले कुडा, नवे मदिरेचा घडा पवित्र गंगे, म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभे स्वभावे, वरी ज्ञान कर्मे संभवे, ऐसे के जोडे, या लागी बाह्य भाग, कर्मे धुतला चांग, ज्ञाने फिटला वंग अंतरीचा, तेथ अंतर्बाह्य गेले, निर्मळत्व एक जाहले, किंबहुना उरले शुचित्वची, म्हणून सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फांकत, स्फटिक गृहींचे डोलत दीप जैसे, विकल्प जेणे उपजे, नाथिली विकृती निपजे, अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती, ते आईके देखे अथवा भेटे, परी मनी काहीची नुमटे, मेघ रंगे न कांटे व्योम जैसे. मनुष्य बुद्धीने बलवान असेल तर मलिन झालेला आरसा मातीच्या रजकणाने उजळतो आणि धोव्याच्या भट्टीपात्रातील पाणी वस्त्राचे डाग नाहीसे करते. फार काय सांगावे. ऐक, याप्रमाणे ज्याचे शरीर शुद्ध असते आणि मनात ज्ञानदीप प्रज्वलित झालेला असतो, म्हणून आंतरशुद्ध असते असे समज. अर्जुना, अंतःकरण विवेक दीपाने शुद्ध न होता जो अविवेकाने बाहेरील कर्मे करतो त्याची सर्वत्र विटंबनाच होते. ज्याप्रमाणे मृत पावलेल्या माणसास शृंगारावे, गाढवाला पवित्र तीर्थात स्नान घालावे, कडू दुधी भोपळा जसा गुळाने माखावा, ओसाड घराला जसे तोरण बांधावे, उपाशी मनुष्याला जसे अन्नाने लिंपावे, अथवा विधवेने कपाळाला कुंकू लावावे आणि भांगात शेंदूर भरावा, तसेच सोन्याचा मुलामा दिलेले व आतून पोकळ असलेले कळस होत. त्यांच्या वरच्या चकाकीचा काय उपयोग. व रंग देऊन फळ जरी सुंदर दिसत असले तरी त्या खोट्या फळात आत शेण भरलेले असते. त्याप्रमाणे विवेकदीपाने अंतःकरण शुद्ध नसताना नुसते शारीरिक कर्मे केली तरी ती व्यर्थ होत. वाईट पदार्थाला फार मोठी किंमत लावली तर ती खपत नाहीत. आम्ली पदार्थाने भरलेली घागर पवित्र गंगेमध्ये ठेवली असता वरून वाहणारी गंगा पवित्र असते, परंतु आतील आम्ली पदार्थाची घागर अपवित्रच असते. म्हणून अंतःकरणामध्ये विवेकदीप सतत प्रज्वलित असावा, म्हणजे बाहेरची शुद्धी आपोआपच होईल. पण ज्ञान व कर्मे या दोन्हींनी उत्पन्न होणारी पवित्रता कोठे बरे मिळू शकेल. यासाठी बाह्य शरीर इंद्रियांनी कर्माचे आचरण करून तो शुद्ध झाला आहे आणि विवेक ज्ञानाने अंतःकरणातील अविचार रूपी मळ संपून गेला आहे. त्या स्थितीत आतील आणि बाहेरील शुचित्व हा भेद गेलेला असतो. दोन्ही शुचित्वे एकच झालेली असतात. अधिक काय सांगावे. त्या अवस्थेमध्ये केवळ शुचित्वच उरलेले असते. ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात प्रज्वलित दिव्याचा प्रकाश आतल्याप्रमाणे बाहेरही चमकत असतो, त्याप्रमाणे अंतःकरणातील सद्भाव देह इंद्रियांच्या आचरणातून बाहेर प्रगटलेले स्पष्टपणे दिसतात. ज्या कारणाने मनात विकल्प निर्माण होतो आणि काम, क्रोध इत्यादी विकार निर्माण होतात आणि पापांची बीजे असणारे राग, द्वेष असतात, ते निषिद्ध कर्मरूपी अंकुराला प्राप्त होतात. असे विषय व अशा गोष्टी जरी प्रत्यक्ष भेटले अथवा कानाने श्रवण केले तरी ज्याच्या मनावर काही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे विशाल आकाशाला मेघांच्या विविध रंगामुळे कोणत्याही प्रकारची बाधा होऊ शकत नाही.
एरवी इंद्रियाचे निमेळे विषयांवरी तरी लोळे परी विकाराचे निविटाळे लिंपी जेना भेटले या वाटेवरी चोखी आणि महारी तेथ नातळे त्या परी राहाटो जाणे का पती पुत्रा ते आलिंगी एकची ते तरुणांगी तेथ पुत्र भावाच्या अंगी न रिगे कामू तैसे हृदय चोख संकल्प विकल्पी सनोळख कृत्याकृत विषेख पुढे जाणे पाणीये हिरा न भिजे आघणी हरळू न शिजे तैसी विकल्प जाती न लिंपिजे मनोवृत्ती तया नाव शुचीपण पार्थागा संपूर्ण हे देखसी तेथ जाण ज्ञान असे आणि स्थिरता साचे घर रिगाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा देह तरी वरी चिलीकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची वस्तावरुनी धेनुचे स्नेह राना नवचे नवती भोग सतीयेचे प्रेम भोग कालोभिया दूर जाये परी जीव ठेविलाची ठाये तैसा देहो चाळिता नव्हे चळू चित्ता जातया भ्रासवे जैसे आकाश न धावे भ्रमण चक्री न भवे ध्रुव जैसा पांथिकाची येर झारा सवे पंथू न चले धनुर्धरा का नाही जेवी तरुवरा येणे जाणे तैसा चळन वळनात्मकी असोनी ये पांचभौतिकी भूतोर्मी एकी चळी जेना एरवी इंद्रियांच्या संगतीने जीव विषयांवरती खुशाल लोळत असतो म्हणजे विषयांचा उपभोग घेत असतो परंतु कोणत्याही प्रकारच्या विकारांच्या विटाळण्याने तो लिप्त होत नाही एखादी पवित्र अथवा अपवित्र वाट माणसाने जरी पार केली तरी त्या वाटेवर काही परिणाम होत नाही त्याप्रमाणे विषयांच्या संगतीचा त्याच्यावर काही परिणाम न होता तो जगत असतो एखादी तरुण स्त्री आपल्या पतिराजाला व पुत्रालाही आलिंगन देत असते परंतु पुत्राला आलिंगन देत असताना तिच्या मनामध्ये कामवासना उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे ज्याचे हृदय परमपवित्र असते संकल्प विकल्पाची ज्याला उत्तम प्रकारे ओळख असते कर्तव्य आणि अकर्तव्य यातील भेद तो स्पष्टपणे जाणतो पाण्याने हिरा कधी भिजत नाही आंधणात वाळू कधी शिजत नाही त्याप्रमाणे कोणत्याही संकल्प विकल्पाने ज्याचे मन लिप्त होत नाही अर्जुना त्याला शुचित्व असे नाव आहे हे शुचित्व ज्याचे ठिकाणी असते तेथे ज्ञान आहे असे जाण ज्या पुरुषाच्या घरात स्थिरतेने प्रवेश केला आहे तो पुरुष ज्ञानमय आयुष्य जगत असतो तो देहाने आपल्या स्वभावाप्रमाणे सर्वत्र फिरत असतो परंतु त्याच्या मनाची स्थिरता कधी मोडत नाही ज्याप्रमाणे गाय रानावनात चरावयास गेली तरी तिचे चित्त रानात नसून जसे वासराजवळ असते मृत पतीबरोबर सती जाणाऱ्या स्त्रीचे मन विलासाकडे नसून ते पतीबरोबरच स्थिर असते अत्यंत धनलोभी मनुष्य दूर प्रवासाला जातो परंतु त्याचे मन ठेवलेल्या द्रव्याकडे असते त्याप्रमाणे देह सर्वत्र फिरत असला तरी त्याचे मन शांत स्थिर असते इकडे तिकडे जात असलेल्या ढगांबरोबर आकाश जसे धावत नाही अथवा गतिमान असणाऱ्या ग्रहांच्या बरोबर जसा ध्रुव तारा फिरत नाही प्रवास करणाऱ्या माणसांबरोबर वाट जशी चालत नाही तसेच वृक्ष फिरताना दिसले तरी ते कुठे जात नाहीत व येत नाहीत त्याप्रमाणे पंचमहाभूतात्मक देहाची जरी इंद्रियांच्या संबंधाने हालचाल होत असली तरी त्याचे चित्त कोणत्याही विकाराने विचलित होत नाही वाहू टोळी चेनी बळे पृथ्वी जैसी न ढळे तैसा उपद्रव उमाळे न लोटे जो दैन्य दुःखी न तपे भय शोकी न कंपे देह मृत्यू न वासिपे पातलेनी
आरती आशा पडी भरे, वय व्याधी गजरे, उजू असता पाठी मोरे, नव्हे चित्त निंदा निस्तेज दंडी, काम लोभावर पडी, परी रोम नव्हे वांकुडी मानसाची, आकाश हे ओसरो, पृण्वी वरी विरो, परी नेणे मोहरो चित्तवृत्ती, हाती हाला फुली, पासवणा जेवी न घाली, तैसा न लोटे दुर्वाक्य शेली, शेलीला सांता, क्षीरार्णवाचिया कल्लोळी, कंपू नाही मंदराचळी, आकाश न जळे जाळी वाणवियाच्या, तैशा आपल्या गेल्या उर्मी, नव्हे गजबज मनोधर्मी, किंबहुना धैर्यक्षमी कल्पांतीही, पैसैर्य ऐसी भाष, बोली जे जे सविशेष, ते हे दशागा देख, देखणे या, हे स्थैर्य निधडे, जेथ आंगे जीवे जोडे, ते ज्ञानाचे उघडे निधान साचे, आणि साळू जैसा घरा, का द्वंद्वी हती येरा, न विसांबे भांडारा लुब्धकू जैसा, का एक लवती या बाळका, वरी पाडोनी ठाके अंबिका, मधुविशी मधुभक्षिका लोभिणी जैसी, अर्जुना जोया परी, अंतकरण जतन करी, नेदी उभे ठाको द्वारी इंद्रियांच्या, म्हणे काम बागुल ऐकेल, आशा सियारी देखैल, तरी जीवा टेकैल म्हणून बिहे, बाहेरी धीट जैसी, दाटुगा पती कळासी, करी टेहणी तैसी प्रवृत्तीसी, सचेतनी वाणेपणे, देहासकट आटणे, संयमावरी करणे बुजुनी घाली, मनाच्या महाद्वारी, प्रत्याहाराची या ठाणांतरी, जो यमदम शरीरी जागवी उभे, आधारी नाभी कंठी, बंध त्रयाची घरटी, चंद्र सूर्य संपुटी सुये चित्त, समाधीचे शेजे पाशी, बांधोनी घाली ध्यानेसी, चित्त चैतन्य समरसी आंतुरते, अगा अंतकरण निग्रहो जो, तो हा हे जाणीजो, हा आथी तेथ विजयो ज्ञानाचा पै, जयाची आज्ञा आपण, शिरी वाहे अंतकरण, मनुष्याकारे जाण ज्ञानची तो, मोठे वावटळ आले तरी पृथ्वी जशी हालत नाही, त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या दुःखांचे लोंढे आले तरी जो वाहून जात नाही, दारिद्र्यापासून होणाऱ्या त्रासाने जो कधी दुःखी होत नाही, भय व शोक याने जो कंपित होत नाही, देहास मृत्यू आला असताही जो भीत नाही, कोणतीही मानसिक पीडा व आशा यामुळे आणि वृद्धकाळ व रोग यामुळे त्याचे चित्त मागे वळून पाहत नाही आणि तो खिन्न होत नाही. निंदा व अपमान यांचे अनेक आघात झाले अथवा काम व क्रोध अंगावर येऊन आदळले तरी ज्याचे मन थोडे देखील विचलित होत नाही, आकाश जरी ओसरून गेले अथवा पृथ्वी जरी विरघळून गेली तरी ज्याचे चित्त आत्मतत्वास सोडून परत फिरत नाही, हत्तीला फुलांनी मारले तरी तो जसा माघारी फिरत नाही त्याप्रमाणे त्याच्यावर अपशब्दांचा मारा केला तरी तो मागे पाहत नाही. क्षीरसमुद्राच्या लाटा कितीही उसळल्या तरी त्या लाटांनी मंदार पर्वताला जसा कंप सुटत नाही अथवा वणव्याच्या प्रचंड ज्वाळांनी आकाश जसे जळत नाही, त्याप्रमाणे विषय विकाराच्या लाटा कितीही आल्या गेल्या तरी ज्याचे मन थोडे देखील अस्थिर होत नाही, तसेच करुणांत जवळ आला तरी जो धैर्य धारण करण्यास समर्थ असतो. हे वैचारिक देखणे पण असलेल्या अर्जुना, स्थैर्य या नावाने जिचे वर्णन केले जाते ती हीच अवस्था आहे हे जाण. असे निर्भय स्थैर्य ज्या पुरुषाच्या आत बाहेर भिनले आहे तो पुरुष उघड उघड ज्ञानाचा ठेवाच आहे. ब्रह्मराक्षस अथवा सर्प जसा आपले धन
असणाऱ्या घराला विसरत नाही, अथवा योद्धा जसा आपल्या शस्त्राला विसरत नाही, अथवा कृपण मनुष्य जसा आपल्या धनाच्या भांडाराला विसरत नाही, एकुलत्या एक बाळाला आई जशी कधी विसरत नाही, अथवा मधमाशी जशी मधाविषयी अतिशय लोभी असते. अर्जुना, याप्रमाणे जो आपले अंतःकरण जपतो, मनाला ताब्यात ठेवतो, मनाला इंद्रियांच्या दारात देखील उभे राहू देत नाही, तो म्हणतो मन स्वाधीन केले हे कामरूपी बागुलबुवा ऐकेल व आशारूपी डाकीन पाहिल आणि त्याला आपल्या पाशांत गुंतवून ठेवील, म्हणून त्याला फार भीती वाटते. ज्याप्रमाणे व्यभिचारीण स्त्री तिचा दांडगा पती जसा खोलीत बंद करून ठेवतो, त्याप्रमाणे अंतःकरणातील सर्व हालचालींवर तो सदैव देखरेख ठेवतो. जिवंतपणी देहाची काही पर्वा न करता देह झिजवून इंद्रियांचा निग्रह करतो. मनाच्या महाद्वारात अंतर्मुखतेच्या पहाऱ्याच्या जागेत तो यम व दम हे पहारेकरी रात्रंदिवस उभे करतो. आधार, नाभी आणि कंठ या 3 ठिकाणी मूळ, ओडियाणा आणि जालंधर बंधाची गस्त घालतो आणि इडा व पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषमनेत चित्त एकाग्र करतो आणि समाधीरूप शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो, म्हणजे आपले ध्यान दृढ करतो आणि चित्त व चैतन्य यांच्या समरसतेने अंतर्मुखतेत रममाण होतो. अरे, अंतःकरण निग्रह जो आहे तो याच लक्षणाचा आहे आणि असा दृढ निग्रह जेथे आहे तेथेच ज्ञानाचा विजय आहे हे जाणून घे. ज्याची आज्ञा अंतःकरणाला शिरसावंद्य आहे, तो मनुष्यरूपाने जगात कर्म करीत असला तरी तो मूर्तिमंत ज्ञानच आहे हे जाण.